श्रीमद भागवतामध्ये 4व्या अध्यायात 4व्या स्कंधामध्ये 4व्या मला आठवण अजामिळची कथा येते. अजामिळ आपल्या सर्वांनी ऐकली पण असेल. ती कथा थोडक्यामध्ये आपण ऐकणार आहे. भगवद्गीता थोडंसं आपण यावेळेस स्टॉप करून ही अजामिळची कथा ऐकून मग तुम्हाला व्हिडिओ दाखवला जाईल त्या अजामिळच्या कथेचा. आधी कानाने श्रवण करायचं, नंतर डोळ्यांनी पाहायचं काय ऐकलं आपण ते कशा प्रकारे. तर त्या अजामिळची कथा म्हणजे नाम महात्म्य सांगणारी कथा आहे. त्या ठिकाणी शुकदेव गोस्वामी भागवत सांगतात. कोणाला? महाराज परीक्षितांना. बरोबर आहे ना? तसं अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने काय केलं? भगवद्गीता सांगितली. तसं परीक्षित महाराजांना श्रील शुकदेव गोस्वामींनी श्रीमद भागवतम सांगितलं. श्रीमद भागवते महामणी कृते. तर व्यासांनी ते भागवत लिहिलेलं आहे. व्यासदेव हे भगवंतांचे साहित्यिक अवतार आहेत आणि ते भागवत ऐकत असताना शुकदेव गोस्वामींना प्रश्न विचारला परीक्षित महाराजांनी, या कलियुगातल्या लोकांचा उद्धार कसा होणार? कळी काळातून तरुण जायचं असेल तर काय मार्ग आहे? आणि मग त्यावेळेस एक मार्ग तर आहे की भागवत श्रवण, भागवताची कथा ऐकली पाहिजे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. मग या गीता भागवताचा श्रवण केल्यानंतर आणि मग त्याचं चिंतन मनन केल्यानंतर काय होणार आहे? मनुष्य जीवनातून आपला उद्धार होईल, म्हणजे आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. आणि मग परीक्षितांनी असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणले, अजामिळाचं उपाख्यान, अशी अनेक उपाख्यानं आहेत भागवतामध्ये. त्यातलं एक उपाख्यान आहे अजामिळ उपाख्यान. त्या अजामिळ एकदा तू वदम जात. एकदा काय झालं? अजामिळ नावाचा ब्राह्मण होता. त्या ब्राह्मण म्हटल्यानंतर घरात पूजा अर्चा तर कॉमनच आहे, सामान्य आहे. आणि इतकी पूजा अर्चा व्हायची तर मोठा विवाह झालेला होता त्या अजामिळाचा. आणि मग त्याच्या वडिलांनी सांगितलं की जा आणि वनातून काय घेऊन ये, देवाच्या पूजेसाठी फुलं आणि काही लाकडं. यज्ञ करायचे पूर्वीचे लोक. तर लाकडं आणि पूजेसाठी फुलं आणायला गेल्यानंतर फुलं वगैरे तोडून झाल्याच्या नंतर ते अजामिळ काय करायला लागले? परत यायला लागलेले होते. आणि परत येता येता काय झालं की एका ठिकाणी त्यांची नजर अशी, आपण चालताना कसं चालतो, नजर इकडे तिकडे फिरतच असते रस्त्यावर चालताना सुद्धा. आणि मग काहीतरी चांगलं दिसलं की डोळे तिथंच खिळून राहतात. कारण डोळ्यांचा विषय काय आहे? रूप. डोळ्यांनी काय पाहावं? रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी. पण आमचे डोळे काय पाहतात? काहीतरी भौतिक जगातलं सौंदर्य पाहण्यामध्ये आमचे डोळे व्यस्त होतात. कुठेतरी काहीतरी चांगलं दिसलं की मग ते डोळे नजर तिथंच खेळली जाते. तसंच त्यांचंही काय झालं, रस्त्याने चालले होते. एका झाडाच्या पाठीमागं एक वेश्या एका परपुरुषाशी संग करत असताना त्यांनी पाहिलं. आणि त्या वेश्येनं अंग ओलं झालेलं होतं. आणि ते त्यांनी जाता जाता नुसतं थोडंसं पाहिलं. आणि पाहिल्यानंतर तो विचार, ध्यायते विषयान् पुंसा संगस्तेषूपजायते संगात संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोह सम्मोहात् स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. विषयांचं ध्यान झालं की ती वेश्या त्या पुरुषाशी संग करत आहे. आणि विषयाचं ध्यान झाल्याच्या नंतर तोच विचार मनामध्ये ठेवून कार्य तर कोणाचं करायला आलेले होते? भगवंताची सेवा करायला आले होते. वडिलांनी सांगितले. तर गुरुच्या आदेशानुसार कार्य करत असताना सुद्धा काय होतं की इंद्रिय विषय इंद्रियांना आकर्षित करून घेतात. आणि पडिले वळण इंद्रिय सकळा. इंद्रिय इतकी प्रबळ आहेत, असं म्हटलं जातं की तुम्ही संन्यासी जरी असला
तरी सुद्धा तुमची इंद्रिय तुम्हाला आकर्षित करू शकतात. त्यामुळं प्रत्येकाने नेहमी सावध राहिलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणाले की नाही, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. का युद्धाचा प्रसंग? कारण ही इंद्रिय इतकी प्रबळ आहेत की प्रत्येक वेळेस ते विषयांकडे आकर्षित होतात. कसे आकर्षित होतात? तर एखादं हरिण असेल, हरणाला काय आवडतं? बासरी. आणि बासरीचा आवाज यायला लागला की ते हरिण वेड होऊन त्या बासरीच्या आवाजाच्या दिशेने चालायला लागतं. आणि मग शिकारी काय करतो? त्याला जाळ टाकून पकडतो त्या हरणाला. मग आमचंही मन तसं आहे. मन काय करते? मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल तरी येतं पिकावर. मन कसं आहे? चंचल आहे. मनाचा स्वभाव कसा आहे? चंचल आहे. आता इथं आहे तर काही जणांना इथं बसून वाटत घरी काय चाललंय, घरचा विचार, घरात जेवायला लागले असतील कोणाच्या, किंवा स्वयंपाक राहिला असेल, काहीतरी चुलीवरती काहीतरी ठेवलेलं असेल, काही ना काहीतरी विचार आपल्या मनात येत राहतो सतत. तर मन कसं आहे? चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत् दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्करम. वाऱ्याच्या वेगाची चंचलता आहे मनाला, इतकं फास्ट विचार करते ते. आता बसल्या बसल्या इथं तर बसल्या बसल्या अमेरिकेला जाऊन येईल. भले आपण गेलेलो नसलो तरी विचार वाईट मानसिक दृष्ट्या जाईल. किंवा व्हिडिओ वगैरे बघितला असेल, ऐकलंय ना फक्त. बसल्या बसल्या पंढरपूरला जाऊन येईल. बसल्या बसल्याच्या पांडुरंगाचं दर्शन सुद्धा होऊ शकतं, मानसी दर्शन होऊ शकते की नाही. पण तशी सवय पाहिजे त्या मनाला. आणि पांडुरंगाचं दर्शन सहजासहजी नाही होणार, जाणार नाही ते मन, त्याला वळवावं लागतं. आणि मग त्या अजामिळच्या मनामध्ये तो विचार तसाच बिंबून राहिला किंवा ठसला. आणि तो विचार घेऊनच त्या विषयाचं ध्यान करत करत घराकडे गेले. आणि घरी गेल्यानंतर मग तोच विचार, देवाची पूजा अर्चा सेवा वगैरे झाली. आणि परत त्या वेश्येला भेटायची इच्छा झाली. पुन्हा पुन्हा भेटण्याची इच्छा आतून वाटत होतं की चला, कशी असेल, काय असेल, सुंदरता दिसत, मला भेटायचंय, कुठं राहत असेल, नाव काय असेल. हा सगळा विचार झाल्यानंतर मग परत इतका विचार 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 कशामध्ये परिवर्तित होतो? परत कृतीमध्ये. त्यामुळं वाईट विचार आला मनात की लगेच त्याला काय केलं पाहिजे? खोडून काढलं पाहिजे, त्याला तिथं थांबवलं पाहिजे. नाहीतर काय होतं की त्या वाईट विचाराला जर आपण काय म्हणतो, जसं त्या वाईट विचाराला आणखी बळ दिलं तर काय होतं की तो विचार वाढत जातो वाढत जातो वाढत जातो. आणि एक दिवस आपल्या हातून तशी कृती होते. आणि मग अजामिळचं तसंच झालेलं होतं. निघाला, त्या वेश्येला जाऊन भेटला. आणि भेटल्यानंतर त्या वेश्येसोबत परत बोलणं चर्चा झाली असेल, आदान प्रदान सुरू झालं. आणि मग इतकं वाईट परिस्थिती असते अशी की शास्त्राच्या विरोधी कार्य व्हायला लागलं, धर्माच्या विरोधी कार्य व्हायला लागलं. म्हणजे काय? पाप घडायला लागला हा तो. आणि तुकाराम महाराज म्हणाले, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बराचनी. ही पापाची वासना शिरते कुठून? पहिल्यांदा डोळ्यातून. डोळे काय पाहत आहेत ह्याच्यावरती कायमस्वरूपी लक्ष दिलं पाहिजे. आजकाल मोबाईल मध्ये पण असेल किंवा मोबाईलच्या आधी टीव्ही पण काही जण पाहत असतील, तर टीव्ही मध्ये काय पाहतोय ते डोळ्याद्वारे कुठं शिरते? मनामध्ये. डोक्यामध्ये विचार तसे होणार आपले. आपण जे ऐकतो, जे पाहतो, जे बोलतो, किंवा ज्या लोकांच्या संपर्कामध्ये आपण राहतो तसेच आपण असतो किंवा तसेच आपण बनतो. म्हणून कुणासोबत राहायचं? सत्संगामध्ये राहिलं पाहिजे. आणि सत्संगामध्ये मग कुणाचं स्मरण होईल? सत्संगामध्ये काय वेश्येचं स्मरण होणार आहे का? नाही. संत कुणाचं स्मरण करतात? भगवंताचं स्मरण करतात. त्यामुळे भगवंताचं स्मरण होईल त्यासाठी सत्संगाला आलं पाहिजे. आणि मग त्या अजामिळाची ही पाप प्रवृत्ती वाढायला लागल्यानंतर इतकं आसक्त झाला त्या वेश्येशी. विवाह झालेला होता तरी घरी जी पत्नी होती तिला काय केलं की घरातून बाहेर काढलं. आणि हळूहळू आई वडिलांनाही घरातून बाहेर काढलं. त्या वेश्येला घरी आणून ठेवलं. जसं पुंडलिकांचंही आहे. पुंडलिकाने पण काय केलं, लग्न झालेलं होतं, बायकोचं ऐकून घरच्यांना काशीला गेले आई वडील घर सोडून.
अजामिळचंही तसंच काही. वडिलांना आई वडिलांना घराबाहेर काढलं, पत्नीला घराबाहेर काढलं, वेश्येला घरी आणून ठेवलं आणि मग जेवढं काही संपत्ती होती ती वेश्येने काय केली, सगळी हडपली. आणि मग परत काय व्हायला लागलं, पैसे कमी पडायला लागले की मग आजच आम्ही कुठल्या मंदिरात एका प्रभूजींशी बोलत होतो तर ते सांगत होते की आई आणि पत्नीमध्ये काय फरक आहे. जुने माणसं म्हणायचे असं की आईचं लक्ष पोटावरती असतं त्या मुलाच्या, म्हणजे काय खाल्लंय की नाही, काय केलंय की आई आई आहे ना, ती माय आहे, शेवटी आई आहे, तिला काळजी असते. आणि बायकोचं लक्ष पाकिटावरती असते म्हणून आलं का लक्षात तुमच्या. आईचं लक्ष पोटावरती, त्या आपला मुलगा आहे, कितीही मोठा झाला तरी त्याला जेवला का खाल्ला का हेच पहिल्यांदा विचारणार आई. पैशाचं काही घेणं देणं नाही. पण पत्नी काय हो हे देणं आहे बाकी. आज आज सण आहे, गुढीपाडवा आला, साडी आणली की नाही, मला घरात किराणा भरला की नाही, काय हे झालं की नाही, ते झालं की नाही, हे सगळ्या गोष्टी. तर त्या पद्धतीनं तर मग तसं त्या वेश्येचं लक्ष सगळं पाकिटावरती. आणि सगळं पाकिट संपल्यानंतर मग आता अजामिळ काय करायला लागले, चोऱ्या दरोडे टाकायला लागले मोठे मोठे. आणि असं करत करत त्या वेश्येपासून जवळजवळ 8-10 मुलं उत्पन्न झाली. 8-10 मुलं म्हणजे किती वासना असेल. आणि वयाचं 80 वर्षाचे होते तेव्हा त्यांचा मुलगा छोटा होता. एक 80 वर्षाचे असताना छोटा मुलगा होता, विचार करू शकता तुम्ही. तर आणि असंच मग एकदा काय झालं होतं की काही संत मंडळी तिथे निघालेले होते. आणि मग त्यांना त्या दिवशी त्यांच्या गावात आल्यानंतर, त्या अजामिळच्या गावात आल्यानंतर उशीर झाला होता, रात्रीचा एक दिवस कुठेतरी थांबावं असं त्यांनी विचार केला. मग राहायचं कुठं आता. मग गावातली पोरं त्यांना विचारलं, का हो आमची राहायची सोय इथं कुठं होईल का. पोरं उन्हाळकी होती, त्यांनी सांगितलं की हा ते गावाच्या बाहेर घर दिसते का, खूप चांगलं ब्राह्मणाचं घर आहे, जा म्हणे तिथं चांगली व्यवस्था होईल. आणि पोरांना साधूंची टिंगल करायला जास्त आणि आवडतं. कधी कधी पोरं हे असतात. त्यांनी पाठवलं. ते बिचारी साधूंना काय समजणार आहे, ते साधू साधे असतात, त्यांच्या सांगण्यानुसार ते गेले. आणि बरोबर नेमकं त्याच दिवशी काय झालेलं होतं की अजामिळ घरी नव्हते. रात्रीच्या वेळेस चोरी करायला जायचे, गेलेले होते. पत्नी घरात होती, पत्नीकडे ते गेले आणि काय म्हणे, एक दिवस आम्ही राहू शकतो का. हा म्हणे राहू शकता. बरं झालं, पण माझे पती एक कदाचित असते तर तुम्हाला ठेवून घेतलं नसतं, पण ते नाही येत, आज तुमचं नशीब आहे, राहू शकता म्हणे. तिच्यासाठी ती वेश्या असून सुद्धा पूर्वी अशी पद्धत होती साधू संतांसाठी. तिला माहिती होतं की हे साधू आहेत तर त्यांच्यासाठी काहीतरी कार्य, मला सेवा त्यांची केली पाहिजे. आणि मग काहीतरी सेवा त्यांच्याकडून जे काही होतं घरात ते थोडंसं खायला प्यायला दिलं. आणि राहायची व्यवस्था झाली. एक दिवस राहिले ते त्या ठिकाणी, भजन कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी ते जाणार होते. आणि जाताना मग ते मुलगा जो होता, लहान मूल एकदम, त्याचं नाव सुद्धा अजून बारसही झालं नव्हतं, ते रडायला लागलं पोरगं जाताना सगळे साधू. आणि रडायला लागल्यानंतर ते साधू त्या अजामिळाच्या पत्नीला विचारतात, काय हो म्हणे, याचं नाव ठेवलं का तुम्ही. नाही म्हणले, अजून ठेवलं नाही. ठेवा म्हणे त्याचं नाव. तर काय नाव ठेवू द्या म्हणून त्यांनी विचारलं. तर त्यांनी सांगितलं की नारायण नाव ठेवा त्याचं. काय नाव ठेवायला सांगितलं, मोठ्याने म्हणा, काय नाव ठेवायला सांगितलं. नारायण. 4 अक्षरी नाव आहे. नारायण कोण आहे, भगवंताचं नाव आहे. विष्णू नारायण, राम, कृष्ण, गौरांग, पांडुरंग, हे सगळे एकच आहेत. अनेक भगवंताची नावं अनेक असली तरी भगवंत एकच आहे. जसं सूर्याला पण नावं अनेक आहेत की नाही, माणसाला पण काही लोकांना अनेक नावं असू शकतात. घरी काहीतरी बंड्या, पिंट्या, शाळेत वेगळंच नाव, रेकॉर्डला काहीतरी आणि वेगळंच असायचं, काहीतरी असं 4-5 नावं तरी असतात काही जणांना. तसं भगवंताची अनेक नाव आहेत. विष्णू सहस्र नाम पण आहे. मग त्यातलंच एक भगवंताचं नाव नारायण. ठीक आहे म्हणे, मी सांगते माझ्या पतीला. त्यांनी ऍग्री झाले, सहमत झाले, तर तेच नाव आम्ही ठेवू. ते साधू निघून जातात. अजामिळ येतो आणि चर्चा होते त्या दोघांची. आणि ती सांगते की असं असं साधू आले होते, राहिले होते आपल्याकडे. आता असताना ब्राह्मण होते, काही ना काहीतरी पूर्वी त्यांनी पण पूजा अर्चा केलेली होती, सत्वगुणात होते. आणि मग ऐकलं आणि आपण म्हणे याचं नाव नारायण ठेवूया. आणि शेंडफळ, घरातलं सगळ्यात लहान मुलगा, त्याला काय म्हणतात, शेंडफळ. आणि मग ते इतकं प्रेम करायचं अजामिळ त्या पोरावरती.
नारायण इकडे ये, नारायण तिकडे जा, नारायण हे आण, नारायण ते कर, नारायण खाली बस, नारायण उभा राहा. बोलता बोलता सगळी नावं कशी यायची तोंडात सारखं नारायण 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 म्हणा बद्री नारायण 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 बद्री नारायण नारायण नारायण. बसता उठता दळता कांडता भांडता हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बसता हरी बोला. सारखं हरी हरी म्हणत राहिलं पाहिजे. आणि मग अजामिळच्या बाबतीमध्ये तसंच नारायण नारायणचा जप सुरू झाला. आणि म्हणून मुलांची नावं ठेवताना आम्ही काय ठेवावी नावं? देवाचं नाव ठेवावं. नाहीतर आजकालचं सारखं काही नावं ठेवतात, पिंट्या आणि काय 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 विचित्र नावं ठेवतात, समीर आणि काय काय 2 अक्षरी नावं ठेवतात काही पण म्हणजे आता मला आठवत पण नाही ते नाव, कारण तशी नावं आमच्या वेळेस तर नव्हती. आजकाल नवीन नावं आली तशी. शॉर्ट नाव पाहिजे म्हणजे शॉर्ट, खूपच एकदम सॅम किंवा काही नाव ठेवतात इतकं आता विचित्र प्रकारे. तर नाव कसं ठेवावं? भगवंताचं नाव राम किंवा रामचंद्र. काही लोकांना जुन्यात असं हे होतं की त्या नावाचा अपभ्रंश. राम असेल तर राम्या बोलवताना त्याला कोण काय बोलवणार आहे का? गणेश गण्या असे बोलवतात लोक काही ना काहीतरी. त्याचं नाव एवढं चांगलं ठेवलेलं असेल तर त्याच्या नावाचं काहीतरी लोक अपभ्रंश करून त्याला काहीतरी बोलतात. तर नाव हे अर्थपूर्ण असावं आणि भगवंताचं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे सारखं काय होईल की त्या भगवंताचं स्मरण होईल. म्हणून मुलांची नावं ठेवताना काय केलं पाहिजे? भगवंताची नावं ठेवली पाहिजेत. पण आजकाल लोकांना काहीच माहित नसतं, कुठलं तरी नाव ठेवतात आणि मग त्याचा काय उपयोग जास्त होणार नाही. त्यामुळे आपण भगवंताचं नाव तर त्या नारायण नारायण म्हणायला लागले सारखं. आणि मग शेवटी तो मुलगा मोठा व्हायला लागलेला होता, थोडाफार मोठा झालेला असेल. आणि मग परत अजामिळ काय झाली की बेड अंथरुणावरती पडले, कुठे जायला येईना, बसायला येईना, उठायला येईना. सारखं नारायणाचं स्मरण व्हायला लागलं, त्याच्या मुलाचं स्मरण व्हायला लागले. सगळ्या गोष्टी नारायणाला सांगायला लागले, हे कर ते कर, असं कर तसं कर, हे झालं ते झालं, सगळं सांगत 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 मग. आणि मग आता मरायची वेळ आली. आणि मग त्यावेळेस काय झालं की मरताना सगळं पापाचा लेखाजोखा होत असतो. आयुष्यभर काय केलंय ती डायरी सगळी तुम्हाला, जसं किराणा घेतला की बिल निघते की नाही दुकानात गेलं, तसं मृत्यूच्या वेळेस आयुष्यभर काय काय केलं त्याची सगळी लेखाजोखा कोणाकडे असतोय? कोणाकडे असतो लेखाजोखा? यमराजांकडे. आणि त्यांचे असिस्टंट कोण आहेत? चित्रगुप्त. ते चित्रगुप्ताला बोलवतात यमराज, अरे आण काय आहे याचं बोला. आणि आणलं जातं, बोललं जातं, दाखवलं जातं. तर त्या अजामिळच्या अशा किती पाप राशी, अजामिळ पाप राशी म्हणजे पापाच्या राशी, इतके मोठ्या राशी अशा म्हणजे राशी कळते ना, असे किती मोहरीचे असे अनेक रांजण भरले होते असंही मी ऐकलं. इतकं पाप त्या अजामिळाचं. आणि मग काय करायचं म्हणे, पाठवलं जातं. कुणाला पाठवतात? यमदूत. यमदूत न्यायला आले त्या अजामिळाला, इतका पापी होता अजामिळ. आणि यमदूत न्यायला आल्यानंतर त्या अजामिळाला काय ओरडायला लागला तो. ओरडायला लागल्यानंतर काय ओरडायला लागला तो? नारायण नारायण नारायण. काय ओरडायला लागला? मोठ्याने म्हणा, काय ओरडायला लागला? वाचव, नारायण नारायण नारायण. इतकं घाबरून ओरडायला लागला. त्याला ओढून न्यायला लागले होते यमदूत. नारायण कुणाला संबोधत होता? तो त्याच्या मुलाला बोलवत होता. आणि इकडं नारायण जे वैकुंठात आहेत त्यांना जाग आली. भगवंत झोपलेले असतात, पहुडलेले असतात शेषशय्येवरती. त्या नारायणाला वाटलं की मला कोणीतरी एवढ्यात उत्कंठतेने आळवते किंवा बोलवतंय, संकटात आहे कोणीतरी. भगवंताला बोलवायला पाहिजे, पण कसं? आकांताने, जीवाच्या आकांताने. जसं द्रौपदीनं बोलवलं, सुरुवातीला पण बोलवत होती पण भगवंत आले नाहीत. शेवटी इतका आकांताने बोलवलं, डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्यानंतर भगवंत प्रकट झाले त्या ठिकाणी. तसं बोलवलं तर देव येतो. जनाबाई बोलवायची, अनेक संत बोलवायचे, तेव्हा भगवंत भेटायला यायचेच की. आम्ही पण बोलवतो, पण आम्ही कसं
एखादी दुसरी माळ केली, नामदेव थोडाफार केला, कीर्तनात टाळ्या वाजवल्या, एवढंच बोलवणं आणि परत विसरून जातो. या सोमवारचं पुढच्या सोमवारीच काय असेल ते. असं नाही करायला पाहिजे. रेग्युलर भगवंतांशी वेळ घालवला पाहिजे, थोडा का असेना. सगळ्या गोष्टींना वेळ देता की नाही तुम्ही? सगळ्या लोकांना वेळ देते. भगवंत पण एक व्यक्ती आहे, तर त्या भगवंताला सुद्धा, आणि जीवाभावाचं कोण असेल, सख्ख जीवाभावाचं कोण असेल तर ते भगवंतच आहेत. ह्या शरीराशी निगडीत असणारे सख्खे सगळे सख्खे कोणीच नाहीयेत, कोणी सोबत येत नाही. पण भगवंत सरणावरती पण भगवंत सोबतच असतात, आणि मेल्यानंतर दुसऱ्या शरीर धारण करेपर्यंत आणि केल्यानंतर सुद्धा कायमस्वरूपी शाश्वतरित्या सोबत आहेत भगवंत. आणि मग हे यमदूत त्या ठिकाणी आले, त्याला न्यायला लागलेले होते, आणि नारायण नारायण नाव घेतल्यानंतर मग नारायणाने काय केलं, जा म्हणे कोण आहे, त्यांच्या दूतांना पाठवलं. कोण माझं नाव घेते बघा, त्याला हे करा, त्याला माझ्याकडे घेऊन या. आणि मग गेल्यानंतर ते विष्णू दूतांच्या आधी यमदूतच जाऊन पोहोचले होते तिथे. आणि मग त्या दोघांची भांडणं, म्हणजे आमच्या राजाने आम्हाला सांगितलंय, यमदूत म्हणतायत की आमच्या मालकाने सांगितलंय आम्हाला याला नरकात घेऊन यायला. अरे म्हणे याने आमच्या मालकाचं नाव घेतलंय. विष्णुदूत म्हणायला लागले आमच्या मालकाचं नाव घेतलं. अरे म्हणे त्या यमदूतांना माहितच नव्हतं जगाचे मालक कोण आहेत, नारायण आहेत. त्यांना वाटायचं की यमदूत आमचे मालक म्हणजेच सर्व आहेत. तर ते विष्णुदूत त्यांना समजावून सांगतात, अरे तुमच्या मालकाचे मालक आमचे मालक आहेत. सगळ्या जगाचा बाप कोण आहे, विठोबा. सगळ्या जगाचा बाप कोण आहे, विठोबा. म्हणा विठोबा, विठोबा. खंडोबा, बिरोबा, म्हसोबा हे नाहीये, विठोबा सगळ्या जगाचा बाप आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग तसं म्हटल्याबरोबर ते म्हणतात जा विचारून या. यमदूत माघारी जातात, यमराजांना भेटतात. मग यमराज त्यांना समजावून सांगतात, अरे अशा व्यक्तीकडे जायचं सुद्धा नाही, त्याची सावली सुद्धा बघायची नाही, ज्याने जो भगवंताचं नाव घेतो, जो भगवंताच्या नावाचा टिळा लावतो, ज्याने गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेली आहे, अशा लोकांकडे फिरकू सुद्धा नका, नजर सुद्धा टाकू नका त्यांच्यावरती. नाहीतर असं होणार, आता जसं तुम्हाला त्या विष्णुदूतांनी माघारी पाठवले की नाही, हाकलले की नाही तिथून. त्यामुळे अशा लोकांकडे जाऊच नका. नाही म्हणजे तुम्ही सांगितलं होतं, मला माहित नव्हतं ना, म्हणजे त्यांनी नारायण नारायण म्हणलं, हे तुम्ही कुठं मला सांगितलं. तर जे कोणी भगवंताचं नाव घेतात त्यांना यमाचं दर्शन होत नाही. त्यामुळे भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि मग ते यमदूत निघून जातात, आणि ते विष्णुदूत त्या ठिकाणी येतात, त्यांना थांबवतात. आणि मग अजामिळला काही घेऊन जात नाही, त्याचा मृत्यू तर होत नाही लगेच. मग अजामिळ त्याला थोडस बरं वाटतं. ते विष्णुदूत पण त्यांनी बघितले आणि यमदूत पण बघितले, आणि त्यांची झालेली चर्चा पण त्या अजामिळाने ऐकली. आणि त्याच्यातून त्याला ज्ञान झालं की आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आणि त्या अवस्थेतून थोडस बरं झाल्यानंतर अजामिळ हरिद्वार त्या ठिकाणी गेले असं म्हणतात. आणि त्या ठिकाणी राहिलेलं काळ त्यांच्या जीवनातला होता, त्यांनी काय केलं, नामस्मरण केलं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. महामंत्राचं भजन केलं, भगवंताच्या नावाचं भजन केलं. आणि मग शेवटी काय झालं की भगवंत त्यांना न्यायला आले, आणि अजामिळाला भगवंताची प्राप्ती झाली. तर अजामिळाने जे नाम घेतलेलं होतं, नामस्मरण घेण्याचे 3 प्रकार आहेत. एक आहे की अपराधयुक्त नाम, जे उगाच आपलं चेष्टेवारी कधी कधी आपण घेतो, कधी कधी बऱ्याच गोष्टी, त्या नावावरती विश्वास नसताना पण जरी नाव घेतलं तर तो पण अपराध आहे. नामावरती विश्वास पाहिजे की नाम हेच भगवंत आहेत, तर अपराधयुक्त नाम. दुसरं आहे नामाभास, जे अजामिळाने घेतलं होतं ते नामाभास होता, की त्याच्या मुलाचं नाव होतं पण खरं नाव कोणाचं आहे, ते भगवंतांचं आहे, त्याला म्हणायचं नामाभास. आणि तिसरा प्रकार आहे ते शुद्ध नाम, जसं तुकाराम महाराज घेतले, श्रील प्रभुपाद घ्यायचे, किंवा अनेक संतांनी जे नाम गायन केलेलं आहे. जे शुद्ध भक्त असतात भगवंताचे, ते शुद्ध नामच घेत असतात. त्याच्यामध्ये सांसारिक इच्छा कोणती
नसते. आता ते अजामिळाने जे घेतलेलं होतं नाव ते त्याने स्वतःला वाचवण्यासाठी घेतलं होतं. त्याला मृत्यू किंवा त्याला यमदूत दिसले, घाबरला होता. किंवा आपणही कधी कधी नामस्मरण करतो. आम्ही काय करतो, कशासाठी करतो? काहीतरी संसारिक गोष्टी मिळाव्या, घर पाहिजे, बंगला पाहिजे, धनम देही जन्म देही, गाडी पाहिजे, चांगली नातवंड पाहिजे, सुना पाहिजे, काय पाहिजे नाही आम्हाला, सगळंच पाहिजे. त्याच्यासाठी तर नामाचं ते नामाभास. तर भगवंताचं शुद्ध नाम घेतलं पाहिजे आणि ते लगेच नाही होणार, सुरुवातीला ते चालू तरी करावं. आणि तशाही पद्धतीने घेतलेलं असताना सुद्धा शेवटी ते शुद्ध नामापर्यंत पोहोचले आणि भगवंतांना प्राप्त केलं अजामिळाने. तर या अजामिळाच्या कथेतून शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना सांगितलं की नामस्मरणाचा इतका महिमा आहे कलियुगामध्ये. हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नस्तैव नस्तैव नास्तैव गतिरन्यथा. कळी काळामध्ये जर तरुण जायचं असेल तर केवळ हरिनाम हरिनाम आणि हरिनामच आहे. आणि हे अजामिळाच्या उदाहरणावरून, अजामिळ उपाख्यानावरून या गोष्टी श्रीमद भागवतामध्ये सुद्धा याची पुष्टी झालेली आहे अजामिळ उपाख्यानाच्या द्वारे. त्यामुळे हरिनाम घेत राहिलं पाहिजे. आणि मग आपल्याकडे यमदूत येणार नाहीत तर कोण येतील? विष्णुदूत. वैकुंठ एअरलाइन्स विष्णुदूत आपल्याला न्यायला येतील. जसं प्रल्हाद महाराज असतील, ध्रुव महाराज असतील, भगवंताचे भक्त आहेत, किंवा तुकाराम महाराज, जास्त लांबचं उदाहरण आहे का? नाही. तुकाराम बीज झाली नाही, बरोबर बीज. त्या दिवशी काय झालं, तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन, सदेह या देहासोबत वैकुंठाला गेले तुकाराम महाराज. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आम्ही जातो आमच्या गावा. आमच्या गावा म्हणजे कुठं? कुठं? वैकुंठाला. आम्हालाही कुठं जायचंय? वैकुंठाला जायचंय. तर त्यामुळं आपण ही नामस्मरण केलं पाहिजे. तर सर्वांनी नामस्मरण करा. या अजामिळच्या ह्याच्या उपाख्यानातून एवढं शिकू शकतो आपण. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय.